नावाच्या भगवंत परशुरामांकडे खोटं बोलून ब्रह्मास्त्र संपादन केलंस. पापी आहेस तू, पापी आहेस तू. या पापाला प्रायश्चित्त नाही. पापाची गुरुदेवांसमोर कबुली दे, कबुली दे, आणि ते देतील ते प्रायश्चित भोग, ते देतील ते प्रायश्चित भोग, ते देतील ते प्रायश्चित भोग. माझ्या मांडीतून मरण कळा कशा येत आहेत. वेदनाने मस्तकात कसे कणाचे घाव पडत आहे. एखादा कमल नाल पोकरावा तसा पुस्तक माझी मांडी पोकरात आत झाला आहे. त्याच्या दारुड्याने गुरुदेवाचे मस्तकही भिजले आहे. गुरुदेवाची झोपमोड तर नाही ना होणार. हे गुरुदेवा, यातना सहन करायला ताकद दे, हिम्मत दे. जे देवा, ऐकत ना, हे रक्त कसले आणि तुझी मांडी रक्ताने माखली कशी? अलर्क कीटकाने तुझी मांडी पोखरली दिसते. बोल, मला उठवलं का नाहीस? गुरुदेव, आपली झोपमोड होऊ नये म्हणून मी अचल राहिलो. गुरुदेव, आपली झोपमोड झाली ह्याचेच मला अति दुःख होत आहे. ब्राह्मण कुळात तेवढी सहनशीलता असूच शकत नाही. कोण आहेस तू? कोण आहेस तू? क्षत्रिय? क्षत्रिय नाही गुरुदेव, क्षत्रिय मी मुळीच नाही. मी हीन कुलीन सूतपुत्र आहे. कारण हस्तिनापुरातील कवच कुंडलधारी अंगराज कर्ण तो तूच काय? याच्या केंद्राला आपली कवच कुंडले दान देणारा तूच ना तो महादानी कर्ण? होय गुरुदेव, भुंग्याने मांडी पोकरावी म्हणूनच इंद्राने कवच कुंडले मागितले असावे. अधिकच कोडेपणा करतायस तू कर्ण. दानीला शीघ्रकोपी परशुरामाच्या आश्रमात शरकट्टाने पाऊल ठेवण्याचे धाडस केलेच कसे तू? बोल, नाही तर भस्म करून फेकून देईल पश्चिमेकडे समुद्र. क्षमा असावी गुरुदेव, परंतु मृत्यूच्या भयानक कारण कधीच भयभीत होत नाही. गुरुदेव, गुरु द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र नाकारले मी क्षत्रिय नाही म्हणून, आणि आपण तर ब्राह्मण कुमारा व्यतिरिक्त कुणालाही ब्रह्मास्त्र शिकवत नाही. मग आम्ही हीन कुलीन कुमाराने शिक्षा ग्रहण करावी ती कुठे? क्षमा असावी गुरुदेव, परंतु स्पष्टच बोलतो. आपण उच्च कुलीन आचार्याने शिक्षेला दावणीला बांधलाय आपल्या गोट्यात गरीब काही सारखे. मग मीच असत्य कसा आणि एकदाच अपराधी कसा? मोठ्या मनाने माझा अपराध पोटी घ्यावा गुरुदेव. तुझे तत्वज्ञान नाही ऐकायचे मला. सूर्यासारखा तेजस्वी सूर्य भक्त तू, मग का खोटेपणा केलास? बोल, पापी दुर्योधनासाठी, पांडुपुत्र अर्जुन वधासाठी तुला ब्रह्मास्त्र हवे होते ना? तू कधी विजय होणार नाहीस मुडा. दुष्ट हे तो मनी धरून तू ब्रह्मास्त्र मिळवलं आणि ते मला बसून. आज जमदग्नी पुत्र भार्गव परशुराम तुला शाप देत आहे. माझी प्रतारणा करून जरी तू ब्रह्मास्त्र मिळवलं तरी त्या ब्रह्मास्त्राचा कालांतराने विसर पडू लागेल. काही ना युद्ध प्रसंगी तुला ते आठवणार नाही. जा कर्ण जा, महेंद्र पर्वताच्या सीमा ओलांडून या परशुरामाच्या क्रोधांच्या कक्षेबाहेर जा. जा कर्ण जा.
एक निमिष मात थांब. गुरुवर साहसी भक्ती करणारा तुझ्यासारखा शास्त्र म्हणाला. बाळा, हृदयात खोलवर कुठंतरी तुझ्याविषयी ममत आहेच. अर्जुनाच्या गांडीव धनुष्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ असं माझं विजयी धनुष्य मी तुला आज देत आहे. बाळ, घे बाळ, माझं विजयी धनुष्य घे आणि जा आता. जा सूर्यपुत्रा, जा जा. आज तेजस्वी सूर्यपुत्र शापित सूर्यपुत्र ठरला. शापित सूर्यपुत्र महर्षी दुर्वासाच्या देवमानस संकरित मानसूत्राचा आज पहिला पराभव. कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः.